नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आज आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती. तर सर्वप्रथम सावित्रीबाईंच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करते. आणि विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले आणि इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले, असं म्हणत महात्मा फुले यांनी शिक्षणाचा वसा घेतला आणि महाराष्ट्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांनी शिकलं पाहिजे हा विचार त्यांच्या मनात अवतरला. आणि जसं महात्मा गांधी म्हणतात की इफ यू वॉन्ट टू चेंज द वर्ल्ड, स्टार्ट फ्रॉम युअर सेल्फ, बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. तर त्या पद्धतीनं जगात बदल करायचा असेल, शिक्षण क्षेत्रात बदल करायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे, या गोष्टीची जाणीव महात्मा फुलेंना होती. आणि म्हणूनच स्त्री शिक्षणाची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून केली आणि सावित्रीबाईंच्या रूपाने आद्य शिक्षिका या महाराष्ट्राला मिळाली. आणि सावित्रीबाईंनी एक सजग आणि समर्थ अशी साथ महात्मा फुले यांना दिली आणि सावित्रीबाईंच्या रूपाने या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं एक नवं पर्व निर्माण झालं. त्यामुळे माझ्यासारख्या असंख्य महिला या निमित्ताने शिकत आहेत आणि या पुढच्या काळामध्ये शिक्षित असणाऱ्या सर्व महिलांना सावित्रीबाईंची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करते. आणि आज काय करणार आहे तर ज्या शिक्षणाचा वारसा घेऊन आम्ही काम करत आहोत, तर पुस्तकांच्या निमित्ताने किंवा साहित्याच्या रूपाने लोकांना भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं आणि हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करणं, यासाठी आज साताऱ्याला चाललेली आहे. आणि साताऱ्यामध्ये आज साहित्य संमेलनामध्ये काय काय घडामोडी घडतायत आणि कुठली पुस्तकं मला दिसत आहेत याविषयी आपण सविस्तर बोलू. तोपर्यंत नमस्कार.